नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका भावेश होते. तर बरेच दिवस तुम्ही आज ब्लॉग कंटिन्यू करायला घेतले. अरे साला ही सब कैसे सीख गया रे. तर मी आज चाललोय जरा फिरायला खूप लांब. तर तुम्ही पाहू शकता आमची गावांची आवरी पोरं आहेत. यावेळी चालल्या ना चोरल्या ना आंबे. तर ना आता तुम्ही पाहू शकता आमच्या गावांचा प्रिन्स ऑफ सोनाले पाडा विश्वास तरे याचं आगमन झालेलं आहे. खरं आवरा टाइम तुम्हाला निघाला. केस कापून आले तुम्ही. अरे इकडे बा अजून केस बीस काहीच नाही. सकाळचे संगले आम्ही दमणला जायचा लगेच आता लगे रेडी बाई. आपला कसा एकदम टाइमच हिर. आमच्या गाडीनं आता एक गाडींना मोन्या दादा, धीरज दा, विश्वास दादा आणि मयूर दा धीरज दा बद्दल काहीतरी बोलणार आहे. बोल रे. 100 रुपये दिले. 100 रुपये दिले याने 10,000च्या नोटी जमा केल्या. गोला गेले. बारीक शेवटी आता ती गाडी पण भरले. जाम पोरं आम्ही तरी आव जरा गाव अर्धा तरी आहे गाव. चाललो जरा कुठे बिठे फिरायला मजा करू जरा. आता बसू आम्ही. एव्हा याने जागत कपडा चेंज केले. ये कपडा बोलतो कवर पुटू करायचं. आता यो कपडा घेतले आणि भारी फायनली आम्ही आता गावातून निघलेलो आहे. गणपती बाप्पा मोरया असं देवाचं नाव घेऊन आम्ही आता दमणगोव्याला चाललेलो आहे. की तर गाईज आम्ही ना इथं कुठला नाही या रस्त्याचं नाव काय समृद्धी महामार्गानं आम्ही नुसते बरोडा या मार्गाने आम्ही नुसते फिरतो. आम्हाला काही इथे एक रस्ता भेटे नाही. आता हे बघ कच्च्या रोडांना जायला लागले. या अशा रोडांना जायला लागले आम्हाला. नुसतं आमचा डिझेल बेस चालले बाई. काहीच आम्हाला आता पोचायला रस्ता भेटते का नाही काही समजत नाही मला. तर गाईज आम्ही ना चांगला रस्ता धरून इकडे ऑफ ड्राईव्हला इकडे कुठला ती ड्राईव्ह बोलतात रे तशा इकडे पटिंग घुसल्या इकडे मरीन ड्राईव्ह. आम्ही आता ना असा रस्ता बघल्यावर आम्हाला लडाखची आठवण येते. लडाखला ही गाडी जल तरी मग फक्त धीरज दानी नेली बदल. काय इथल्या ना या बांधावाल्या आम्हाला गाड्या चालवायला लागतात. इकडं काही आम्हाला रस्ते नाही भेटत. एव्हा मेंबर उतरला अर्धे आम्ही मागचं असंच बसून राहिल्या. मी नाही स्वतः आम्हाला नाही समजा आता काही साप वाटला. साप गाडी लागली. आई चप्पल गाडी लागली. बापरे दे धक्का. देवाच्या कृपेने गाडी कशी तरी निघली आमची. यानं चालत घेतले आता ती गाडी बघू. ही शपथ इकडं नुसतं ऑफ ड्राईव्ह रस्त्याने आम्हाला जायला लागले. तेव्हा येऊ डोंगर नाही होणार. सिटी यार यो रस्ता मागान पडला रा आपल्याला. आईच आमची ती एक गाडी निघली. आता एक गाडी ना इथल्या बाई मुश्किल मध्ये डायरेक्ट. बापरे तुम्ही पाहू शकता असे आम्हाला जायला अडथळा आले. ड्रायव्हर आमचा एकदम टॉपचा आहे म्हणून गाडी निघली. आमचा ड्रायव्हर झिंका बघू वॅगनर वाला बाई वाटत तो पण डेंजर गाडी झालं तर फायनली आमच्या दोन्ही पण गाड्या निघलेल्या आहेत. तर आता आम्ही बघू पुढं आता रस्ता आम्हाला भेटते का नाही. इथं समृद्धी महामार्गाला निघाला. दोन्ही गाड्या निघल्या. पोरा थांबल्या त्या वॅगनर होण्याच्या रांग. दमणला पोचलो बी नाही. या पोऱ्याची झोप बघा. माकरा सारखा टाकले बाई. इकडे रस्ते बघून आमची जिरले डायरेक्ट. परत नाही का आवा इकडे जिरली आमची बाई.
पण या जरा काही अँटिकच वाटत चांगले. सध्या आम्ही ना इथं पारोल पाट्यावर पोहोचल्यावर आता दमणगोव्याला पोहोचायला कावरा नाही लागतं आम्हाला काही समज नाही. यो काही अँटिकच वाटत. पण तर गाईज फायनली आम्ही ना खराब रस्त्यांच्यात निघल्या तर महाराष्ट्रात जाऊन आम्ही गुजरातला तरी पोहोचलो. कसा तरी आमची एक गाडी येले, एक गाडी अजून वाट बघतो त्यावेळी सीएनजी टाकताना त्यांची वाट बघायसाठी इथे थांबल्यावर. आता आमचा प्रिन्स ऑफ सोनाली पाडा सांगतो जरा फोटोकार बोलतो माझं. तर फोटोकारीन जरा थांबा तुम्ही. आता 7च किलोमीटर, जास्त किलोमीटर नाही राहिला आमचा, जास्ती लांब नाही. आता दमण जवळच आहे. तर फायनली आम्ही दमणला पोहोचलेलो आहोत. उतरलेलो आम्ही कसं तरी रस्ते. हा हे आई पण आल्यात. माये बोलते अरे रस्ते विसरलेलो. ड्रायव्हर असं नाही असं ड्रायव्हर असल्यावर रस्ते काय म्हणणे तिने यांना कोण ड्रायव्हर बनवू दे रे अशा पोरांना. आता इथे बुक केले बघू शकता. हा हॉटेल तो तिकडे हॉटेल आमचा. बोल ना काका दिली दारू काय रे तू नुसता काही जरा विचित्रच वाटतं म्हणा. काही तुझे लक्षणं बरोबर नाही वाटत. काय रे शेतावले का तू. हा काही नाही कलमाटले काका पण आमचा. तर गाईज आम्हाला ना खूप टायमातून आम्हाला इथं रूम भेटलेली आहे. यावर एंट्री केली. आजी काय बोलते काही समजत नाही. ही आजी काय बोलते काही समजे नाही. ही आडो 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 बोलते काहीतरी. वरती रूम भेटले. तर जेवाचा गावा जेवाला बनवाचा गावा काही समजत नाही पोरांना. उपास चालू हो ना. उपास तुमचं उपास, यांचा उपास आहे, यांचा उपास. एंट्री केलेली आहे, ही एंट्री केलेली आहे. ही डोकरी काय बोलते काही समजे पण नाही. पोरा हो आता आम्ही चालल्या रूम मध्ये. पुरियो काय एकदम पुरियो नाही. पोरा हो तो बघा भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. हे चांगला गवले आवर बेट आवरी पोरा हो आम्ही मस्त. आता रूम आम्हाला भारी भेटले. हे परत 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 हे परत परत. तर काहीच जेवाचा तर पत्ता नाही. इथे फ्राय करी घेतले, बाबूनी घेतले कांदा कापले. बाबू काय जेवाची सोय होईल का नाही. होईल सांगते. बघू आता यान तरी पोटच भरू कारण तरी पोटच भरायचं. आता काय करशील त्याला. काहीच आम्ही आता भाताला पाणी शिजवीत लागले. जेवाचा कसा आहे तू सांग जरा. जेवाचा कसा आहे. मटन आहे, चिकन आहे, तंदूर आहे, भरपूर काय आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मच्छी फ्राय पण आमची जरा प्लॅनिंग आहे. मच्छी पण फ्राय करी घेतले. कुकिंग बाय बाबू. आता इथं भात टाकीत घेतले. त्याला दोन्हीकडे जरा दाखवायला लागेल ना. बंद झाल्यांना इकडं मार्केट बंद झाले. आता कसा तरी आवरा सामान भेटले आम्हाला. घरच्या काहीच नाही आणला, फक्त चुला आणि गॅस आणले, बाकी काही नाही आणला. टोपा समजून द्या जरा, आमची पोरा जरा नादान आहे. तर गाईज आम्ही आता जेवून घेऊन सगळे मोकाट आहो. मना आता सध्या झोप लागले. यांचा काय झालं मला माहित नाही. माझा मी झोपता. आता तुम्हाला उद्या भेटतो.